भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजीच का साजरी केला जातो हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। भारतीय प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय दिवस आहे। 26 जानेवारी दिवशी भव्य परेड आयोजित केले जाते, जे इंडिया गेट पासून राष्ट्रपती भवन पर्यंत असते। या परेडच्या वेळी थलसेना, वायुसेना आणि नौसेना मधील जवान सहभागी होतात। या परेडमध्ये 3 सेनांचे प्रमुख राष्ट्रपतीला सलामी देतात। या तिन्ही सेना आधुनिक हत्यारांचे प्रदर्शन करतात, जे राष्ट्रीय शक्तीचे प्रतीक आहे। तुम्हाला माहिती आहे का, प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारीलाच का साजरा केला जातो? तर इसवी सन 1950 मध्ये भारत सरकार अधिनियम दूर करून भारत संविधान लागू केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान समितीने 26 नोव्हेंबर इसवी सन 1949 रोजी स्वीकारले व 26 जानेवारी इसवी सन 1950 पासून भारतीय संविधान अंमलात आले। संविधान लागू करण्यासाठी 26 जानेवारी हाच दिवस का निवडला? कारण इसवी सन 1929 मध्ये डिसेंबर मध्ये लाहोरमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते। या अधिवेशनात प्रस्ताव मांडून अशी घोषणा केली होती की जर इंग्रज सरकारद्वारे 26 जानेवारी 1930 पर्यंत भारताला स्वतंत्र देशाचा दर्जा दिला नाही, तर भारताला पूर्ण रूपाने स्वतंत्र देश घोषित केले जाईल। जेव्हा इंग्रज सरकारने काहीही केले नाही, तेव्हा काँग्रेसने 26 जानेवारी 1930 मध्ये भारताला पूर्ण स्वतंत्र घोषित केलं। 26 जानेवारी 1950 या दिवशी सकाळी 10:18 भारत प्रजासत्ताक बनला। त्याच्या 6 मिनिटांनंतर म्हणजेच 10:24 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारताच्या पहिल्या राष्ट्रपतीपदी शपथ घेतली। या दिवशी पहिल्यांदा राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद बग्गीवर बसून राष्ट्रपती भवन मधून निघाले। या दिवशी पहिल्यांदा त्यांनी भारतीय सैन्य बलकडून पहिली सलामी घेतली होती। पहिल्यांदा त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिले होते। प्रजासत्ताक दिवशी भारतात राष्ट्रीय विकास घोषित केला जातो। 26 जानेवारीला भारताचे राष्ट्रपती राष्ट्रध्वज फडकवतात, राष्ट्रगीत गायले जाते। प्रजासत्ताक दिवशी राष्ट्रध्वज वर बांधला जातो, नंतर तो खोलून फडकवला जातो। त्याला झेंडा फडकवणे असेही म्हणतात। इंग्लिशमध्ये त्याला फ्लॅग अनफर्लिंग असं म्हणतात। या कारणांमुळे भारताचा प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो। तुम्हाला जर ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांनाच या गोष्टीची माहिती होईल। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।